बातमी जळगावमधून आहे। जळगाव जिल्ह्याला आज हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात अनेक भागांमध्ये दमदार पावसाने हजेरी लावली आहे। जळगाव शहरातही संध्याकाळच्या सुमारास मुसळधार पाऊस कोसळल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे। पावसाचा जोर वाढताच शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले, तर रेल्वे स्थानकाबाहेरील परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने त्या ठिकाणी अक्षरशः तलावाचे स्वरूप निर्माण झाले। आणि आता मराठवाड्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। मराठवाड्याला या पावसाळ्यातला पहिला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। मराठवाड्याच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। हिंगोली जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे। नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। संपूर्ण मराठवाड्यात अजूनही म्हणावा तसा पाऊस झालेला नाही आहे, त्यामुळे मराठवाड्यात कसा पाऊस पडतो याकडे लक्ष असेल। आपल्याला माहिती आहे की हा संपूर्ण 2 महिने मराठवाडा कोरडा होता। काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडत होता, मात्र पावसाचं प्रमाण अत्यल्प होतं। आता हिंगोली जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आला आहे, त्यामुळे मुसळधार पावसाचा अंदाज आहे। काय नेमकी स्थिती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूयात। मराठवाड्याच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे। हिंगोली जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। नागरिकांना त्यामुळे सतर्क राहण्याचा इशाराही देण्यात आला आहे। मराठवाड्यात जालना आणि नांदेडमध्ये चांगला पाऊस झालेला आहे। याशिवाय संभाजीनगर, बीड आणि नांदेडला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। तर पावसाचा दुसरा महत्त्वाचा इशारा देण्यात आला आहे विदर्भाला। उद्यापासून पावसाचा रोख हा पश्चिम विदर्भाकडे असेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे। उद्या वर्धा वगळता नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांना पावसाचा कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही आहे। वर्ध्यासह सर्व पश्चिम विदर्भात येणाऱ्या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। तर वाशिम जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे। अनेक भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। दिवसभर रिमझिम पावसानंतर संध्याकाळी जोरदार सरी बरसत आहेत। पुढील 24 तासांसाठी वाशिमला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आहे। नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं। तर इकडे नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या सहस्त्रकुंड धबधब्यानं अखेर यंदाच्या पावसाळ्यात प्रवाहित व्हायला सुरुवात केली आहे। किनवट तालुक्यात पैनगंगा नदीवर असलेला हा धबधबा मागील 2 दिवसांपासून यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आता ओसंडून वाहू लागला आहे। आणि आता बातमी साताऱ्यातून आहे। सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात पावसाचा जोर वाढल्याने कोयना धरण प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेत धरणाचे 6 वक्र दरवाजे उघडले आहेत। धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी प्रत्येक दरवाजा 1 फूट उचलून कोयना नदीपात्रात जवळपास 5079 क्युसेक या वेगाने पाणी सोडण्यात सुरुवात झाली आहे। सध्या कोयना नदीत एकूण 6129 क्युसेक पाणी प्रवाहित होत असून कोयना धरणात सुमारे 85 टीएमसी इतका पाणीसाठा जमा झाला आहे। तांत्रिक वर्षात प्रथमच धरणाचे 6 वक्र दरवाजे उघडण्यात आले। दरम्यान नदीच्या काठावरील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे। या हंगामात पहिल्यांदाच 6च्या 6 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत आणि आता जवळपास 6000 क्युसेकपेक्षा जास्त वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे।